नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण भविष्यातील बहुतेक पेन्शनधारकांना 2140 रुपये EPS 95 किमान पेन्शन मिळेल। पेन्शन वाढीच्या शिफारशीनंतरही ठोस पावले उचलली नाहीत, याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत पेन्शनची रक्कम अपुरी आहे, त्यामुळे पेन्शनधारकांना आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत। अर्थसंकल्पीय आधार आणि पेन्शन वाढीच्या शिफारशी असूनही सरकारने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत, ज्यामुळे निराशा निर्माण झाली आहे। कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत पेन्शनची सद्यस्थिती पेन्शनधारकांसाठी निराशेचे कारण बनली आहे। केवळ 1000 रुपये मासिक पेन्शनसह कुटुंबाचा खर्च व्यवस्थापित करणे हे एक आव्हानात्मक काम आहे। केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन काही पावले उचलतील, ज्यामुळे पेन्शनधारकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती। पेन्शन आंदोलनाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोनदा भेट घेतली होती आणि आश्वासनही मिळाले होते, पण जमिनीच्या पातळीवर काही बदल झाला नाही। सरकार आणि EPF टिप्पणी। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि मोदी सरकारच्या विरोधात विविध प्रकारच्या कमेंट केल्या जात आहेत। निवृत्ती वेतनधारक रामकृष्ण पिल्लई यांनी EPS 95 किमान पेन्शनबाबत राज्यसभेत सरकारचे उत्तर आश्चर्यकारक असल्याचे वर्णन केले आहे। ते म्हणाले की जुन्या कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्पीय आधारासह किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची कोणतीही योजना नाही। निवृत्ती वेतन मर्यादा। पेन्शनपात्र वेतन मर्यादा 6500 रुपये होती, त्यानुसार बहुतेक पेन्शनधारकांना दरमहा केवळ 2140 रुपये किमान पेन्शन मिळते। याचा अर्थ असा की किमान 2000 रुपये पेन्शन देण्यासाठी अतिरिक्त अर्थसंकल्पीय सहाय्य केवळ 31 ऑगस्ट 2014 पर्यंत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठीच मर्यादित असेल। ही परिस्थिती सरकारला स्पष्टपणे सांगायला हवी। अर्थसंकल्पीय समर्थन शिफारस। 2018 मध्ये उच्चाधिकार समितीने अर्थसंकल्पीय समर्थनासह दरमहा किमान 2000 रुपये पेन्शनची शिफारस केली होती, परंतु अद्याप या शिफारशीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे पेन्शनधारकांचे मत आहे। तरुण कामगारांचे भविष्य। आपणास सांगतो की या विषयावर ब्रह्माजीराव वसंतराव यांनी EPS 95 पेन्शनच्या मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडले। ते म्हणाले की पुरुषाती कामगार कोठेही लोकप्रिय नसून सर्वच वृद्ध सरकारच्या डोळ्यात ओझे झाले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार 25 वर्षांचा तरुण जेव्हा नोकरी सुरू करतो तेव्हा त्याचा पहिल्या महिन्याचा पगार सरकारच्या EPF खात्यात जमा होतो। कर्मचारी सेवानिवृत्त होईपर्यंत ही रक्कम 40 वर्षे सरकारकडे असते। एक प्रकारे सरकारसाठी हे सर्वात स्मार्ट बजेट आहे, जिथे ते ही रक्कम वापरू शकतात। निष्कर्ष। कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत मिळणारी किमान पेन्शन पेन्शनधारकांसाठी निराशाजनक आहे। पेन्शनधारकांना योग्य आधार आणि आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करावा। पेन्शनधारकांना आर्थिक स्थैर्य मिळावे आणि त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे, यासाठी अर्थसंकल्पीय आधाराद्वारे किमान निवृत्ती वेतनात वाढ करण्याच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।